जुन्नर तालुक्यातील डोंगरांना आग लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे। तालुक्यातील पश्चिम भागातील भिवाडे, कुकडेश्वर तसेच देवळे, खैरे, खटकाळे, तळमाची या परिसरातील प्रसिद्ध दौऱ्या डोंगर आगीने जळून खाक झाला आहे। 30 मार्च रोजी अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे निमगिरी किल्ला परिसरात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांना आपला प्राण गमवावा लागला असण्याची शक्यता आहे। तसेच मोठ्या प्रमाणात हिरडा, इतर आंब्याच्या झाडासह काजू आंब्याच्या झाडांना देखील आग लागली आहे। तसेच जनावरांसाठी कापून ठेवलेला चारा देखील जळून खाक झाला आहे। या घटनेवर वनरक्षक रमेश खरमाळे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी जंगलेच नाहीत की ती एकमेकावर घर्षण होऊन झाडे मग आग लागेल, परंतु असं दिसत नाही। ही जी आग आहे ही जास्त करून स्थानिकांकडून जास्त प्रमाणामध्ये लागते। पर्यटकांकडून तसं जर पाहिलं तर कमी प्रमाणामध्ये आग लागते, म्हणजे लागत नाही म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण पर्यटक हा फिरायला आलेला असतो, हे कोणत्याही प्रकारचे असे उद्योग आग लावणे वगैरे करण्यासाठी आलेला नसतो। कदाचित चुकून एखाद्या वेळेस त्यांच्याकडनं आग लागते, परंतु बहुतांशी जी आग आहे ही स्थानिकांकडून लागत असते। स्थानिकांची एक विचारधारा आहे की चांगलं गवत यावं, ही गवत पेटवून दिल्यानंतर आणि वनवा लागण्याची कारणे आहेत। एक तर आपण ज्यावेळेस रस्त्याने जातो, बिडी सिगारेट पितो, तशीच थोडकं टाकून देतो, त्यावेळेस एक आग लागते। दुसरे एक वनव्याचं कारण आहे की आपल्या शेतामध्ये आपण आग लावतो आणि निघून जातो, बांध पेटून बांध पेटतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे बांध पेटत जातात आणि इतरत्र ती आग पसरते, हे एक कारण आहे। तिसरी एक गोष्ट आपण बऱ्याच अंशी अशी करतो की वनामध्ये जे मधुमक्खीचं जे घरटे बनवतात, मधाची पोळं असतात, हे काढण्यासाठी काही धूर करतात, पेटवतात, साप चुकीची पद्धत आहे, ते सुद्धा करायला नको आहे। हिरडा वेचायचा असेल तर हिरडा गोळा करण्यासाठी आग लावली जाते। अशी बरीचशी कारणं आहेत की त्यापासून आग लागली जाते आणि याचं संपूर्ण नुकसान जंगलांना होतं आहे। तर भविष्य जर चांगलं आणि सुंदर जर करायचं असेल तर हे वनव्यांपासून आपण स्वतःहून ही आग न लावता आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारचा ऱ्हास आपल्याकडून ह्या आगीतून होता कामा नये। आणि हे जर जतन केलं गेलं नाही तर मला वाटतं आपल्या घरामध्ये जी आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांचं भवितव्य 100% धोक्यात येणार आहे। हे फक्त वन कर्मचाऱ्यांचे किंवा वन विभागाचं काम नाही, हे आपल्या संपूर्ण गावाचं काम आहे, कारण आपल्याला मिळणाऱ्या फुकट ऑक्सिजनचं आपल्याला मोल नाही आहे। आपण हे संपूर्ण आपलं काम म्हणून आपण हाती घेतलं पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी अशा आगी लागतात त्या ठिकाणी स्वतः गावाने जाऊन ही आगी विझवल्या पाहिजेत आणि आपली जी जंगलं आहेत, आपल्या गावाची जंगलं आहेत, ही आपण अबाधित ठेवलीच पाहिजे। फक्त जंगलाला आग लावू नका म्हणतोय, कारण ही आग आपल्या शेतामध्ये सुद्धा लावली गेली नाही पाहिजे, कारण यापासून पर्यावरणपूरक जे काही मधमाशा आहेत किंवा इतर पक्षी प्राणी आहेत याच्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये मारले जातात। मुंगे असेल, त्यानंतर वाळवीसारखा कीटक असतो जी लाकडाची माती करतो, असे बरेचसे कीटक याच्यामध्ये मारले जातात आणि त्याचं नुकसान हे आपल्याला भोगावं लागतं शेतकरी वर्गाला। आणि हे वनवे लागत असताना जे निसर्गाचं नैसर्गिक खत बनलेलं असतं, ते खत आपण ज्यावेळेस पाऊस पडतो डोंगरावरून खाली वाहून येतं ते आपल्या शेतामध्ये पसरतात, त्याचा फायदा आपल्याला होत असतो, परंतु आपल्याला याबाबत माहीत नसतं। ते एक नुकसान आपण स्वतःहून आपल्या करतो, ह्युमस शेतीमध्ये आपल्या तयार होत नाही, परिणामी खूप फवारणी करावी लागते, पक्षी त्या ठिकाणी मारले जातात, त्या ठिकाणी मधमक्षी मारली जाते ह्या आगीमुळे आणि त्याचं नुकसान शेतकरी वर्गाला उठवावं लागतं। म्हणून माझं सांगणं आहे की कोणत्याही प्रकारचा ऱ्हास करू नका आणि अशी जर जंगलं पेटत असतील, आपल्याकडून अशा जर चुका होत असतील तर त्या करू नका, हेच माझं सांगणं आहे।